कोकणामध्ये देखील या सगळ्याचा फटका आणि परिणाम जाणवतोय। रत्नागिरीमधल्या पेट्रोल पंपावरती देखील आता 4 चाकी आणि दुचाकी पेट्रोल डिझेल ठराविक किमतीमध्ये देण्यात येईल असे बोर्ड लागले। दुचाकींसाठी दिवसाला 200 रुपयांचं पेट्रोल आणि 4 चाकींना 500 रुपयांचंच पेट्रोल कोकणामधल्या रत्नागिरी परिसरामध्ये दिलं जातंय। शहरामधल्या पेट्रोल पंपांवरती दुचाकी आणि 4 चाकींची गर्दी आहे, रांगा लागलेल्या दिसतात। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पेट्रोल टंचाईच्या झळा आता सध्या रत्नागिरी किंवा कोकणातल्या या ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये देखील बसायला लागलेल्या आहेत। सध्या मोठ्या प्रमाणात इथं जे वाहन चालक आहेत ते गर्दी करतात पेट्रोल पंपांवरती। रत्नागिरी शहरातली ही परिस्थिती आहे आणि सध्या पेट्रोलचा आणि डिझेलचा होणारा पुरवठा बघता काही पेट्रोल पंप चालक मालक जे आहेत त्यांच्या समोर साधारणपणे मागणी आणि पुरवठा यांचं गणित कसं साधायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे। सध्याच्याकडे जर आपण बघितलं गेलं तर रत्नागिरी शहरामध्ये हा पेट्रोल पंप आहे एक मध्यवर्ती ठिकाणी आणि तिथं पेट्रोल डिझेल साधारणपणे बाईक आणि 4 चाकीला किती दिलं जाईल याची मर्यादा किंवा अगदी म्हणजे इथं लिहिले गेले बोर्ड की दुचाकीला 200 रुपयाचं पेट्रोल दिलं जाईल, 4 चाकीला 500 रुपयाचं पेट्रोल दिलं जाईल आणि डिझेल जे आहे ते 4 चाकीला 1000 रुपयाचं डिझेल दिलं जाईल। सध्याची परिस्थिती बघता नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील तर केलं गेलेलं आहे। दुसरी गोष्ट मध्ये ते होमगार्ड देखील तैनात करण्यात आलेले आहेत। साधारणपणे गर्दी उसळते, कुठेही वादावादी होऊ नये या पार्श्वभूमीवरती ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। जे पेट्रोल पंप आहेत काही पेट्रोल पंप हे ड्राय होत आहेत आणि त्यानंतर स्वाभाविकपणे दुसऱ्या पेट्रोल पंपावरती गर्दी जी आहे ती वळते। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।